हा नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला गुणवंत करियर इन्स्टिट्यूट। तर आज आपण बघणार आहे स्वाध्याय क्रमांक 6.2। ठीक आहे, तर चला वेळ न लावता आपण स्वाध्याय क्रमांक सुरू करूया। तर पहिला प्रश्न आहे बघा पोरो, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे। प्रश्न पहिला, एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम। गळसरी म्हणजे घाबरायचं नाही, हे मराठी भाषा आहे। गळसरी म्हणजे रॉड किंवा गज, ठीक आहे, आपण ज्याला गज किंवा रॉड म्हणतो, बार। ठीक आहे, एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम आणि 35 मिलीग्रॅम आहे। एका बांगडीचे वजन म्हणजे रिंगचे वजन 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम आहे। एक अंगुठी आहे, अंगुठीचं वजन 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम आहे। तर सगळ्या दागिन्यांचे वजन किती? आलं लक्षात? दागिने आहेत, बरं असू द्या। तर एका गळसरीचे वजन, ठीक आहे, गळसरीचे वजन, पहिली गोष्ट तर प्रश्न समजून घेत जा। काय नाही, 3 वस्तू आहेत, एक गळसरी आहे, एक बांगडी आहे, एक अंगठी आहे। तिन्हीचं वजन दिलेलं आहे आणि त्या पूर्ण वजन किती होईल म्हणते सांगा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? काहीच नाही करायचं, फक्त बेरीज करायची। बरोबर, काय करायची? बेरीज करायची आहे। तर इकडे लक्षात घ्या, गळसरीचं वजन किती आहे? 25 ग्रॅम, ठीक आहे, आणि 35 मिलीग्रॅम आणि 35 मिलीग्रॅम, ठीक आहे। मिलीग्रॅम छोटा असते, जसं की आपण किलो मोठा आहे, ग्रॅम लहान आहे, बरोबर आलं लक्षात? लिटर मोठा आहे, मिलीलीटर म्हणजे ml लहान आहे, बरोबर। तसंच ग्रॅम हा मोठा आहे, मिलीग्रॅम हा छोटा आहे पोरो। तर त्याच्यानंतर काय आहे? बांगडी, ठीक आहे, बांगडी, बरं, बांगडीचं वजन किती दिलं आपल्याला? बांगडीचं वजन दिलं पोरो 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम। 15 ग्रॅम, ग्रॅमच्या खाली लिहून घ्यायचे व्यवस्थित, मिलीग्रॅम बाजूला लिहायचे। मिलीग्रॅम किती आहे? 5 मिलीग्रॅम आहे, म्हणून मी 0.5 लिहितो, हां, 0.5 मिलीग्रॅम। बरं, पुढं अंगठी, ठीक आहे, अंगठीचे वजन आहे 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम। 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम। आता हे मिलीग्रॅम आहेत 450, ठीक आहे, 1 मिनिट, 450 आहे, 450, ठीक आहे, 450 मिलीग्रॅम। आता एक गोष्ट काय आहे, आपल्याला विचारले की पूर्ण वजन सांगा किती होईल। काय विचारले? एकूण वजन। काय विचारलं? एकूण वजन, एकूण दागिन्यांचे वजन। तर बेरीज करू आपण याची सरळ सरळ। काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे, बरोबर। हां, मग बेरीज करू पोरो, 5 आणि 5 10, 10 शी 0, हाताला 1, बरोबर। हां, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5, तर 50 ग्रॅम झालं। किती ग्रॅम झालं? 50 ग्रॅम। आता मिलीग्रॅम किती होतात पाहू, इथं याची बेरीज करायची आपल्याला, ठीक आहे। हां, यांची बेरीज करायची। तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बघा हे 400 आहे, एकक दशक शतक, एकक दशक एकक दशक, आहे का नाही? एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक। 5 आणि 5 10, 10 शी 0, हाताला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, आणि हे 4 जशाला तसे। म्हणजे किती मिलीग्रॅम झाले रे पोरांनो? 490। 50 ग्रॅम 490 मिलीग्रॅम असं उत्तर याच्यामध्ये आहे का? तर याच्यामध्ये काय केलं आहे? पॉईंटमध्ये उत्तरं दिलेली आहेत। 1 ग्रॅम म्हणजे होते, इकडं पहा, 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम, 1000 मिलीग्रॅम।
तर आपले जे ऑप्शन आहेत हे पॉईंटमध्ये आहेत. आता पॉईंटमध्ये कसं लिहितात तर एक लक्षात घ्या. ऑप्शन ए पहा काय म्हणते. ऑप्शन एचं म्हणणं आहे 40 ग्रॅम 300 मिलीग्रॅम, म्हणजे असं लिहिलेलं आहे 40.300 ग्रॅम. मिलीग्रॅममध्ये दिलंच नाही, त्याला ग्रॅममध्ये दिलं डायरेक्ट. आलं का लक्षात. आता याचं उत्तर काय होते. ग्रॅम आहेत हे मिलीग्रॅम आहेत. मिलीग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल, बदलायचं असेल, त्याला भागीला 1000. बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल पहा, इकडे लक्ष द्या. हे होणार 50 ग्रॅम आणि हे 450 मिलीग्रॅम आहेत. मिलीग्रॅमला ग्रॅममध्ये आणायसाठी काय करावं लागते 490 भागीला 1000. आता तुम्हाला सांगितलेलं आहे मी की जर भागीला 10, 100, 1000 असेल तर सरळ पॉईंट येते. 1, 2, 3 संख्या सोडून पॉईंट. म्हणजे याचं उत्तर किती येते तर 50 अधिक 0.490. आलं का लक्षात. याची जर बेरीज सोडवली तर आपलं फायनल उत्तर काय झालं 50.490 ग्रॅम. काय झालं 50.490 ग्रॅम. आता असा ऑप्शन पाहायचा ज्याच्यात 50.49 येईल. 50.49 येईल. पुढचा शून्य असला नसला काही फरक पडत नाही. पुढचा ऑप्शन पहा काय आहे. पुढचा ऑप्शन आहे 50.49. 50.49 ग्रॅम. इकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं होतं पॉईंटच्या नंतर संख्येच्या शेवटी म्हणजे 9च्या नंतर इकडे किती शून्य लिहिले तर काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर हेच आहे पोरो. आलं लक्षात. पुढचं उत्तर 50.85 आहे, ते तर उत्तरच नाही आहे. 50.49 हे आपलं उत्तर आहे. हे झाला पहिला प्रश्न. चला प्रश्न आपला हे पेज दुसरं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 पहा. दुसरा प्रश्न काय म्हणते. एक माणूस मोटार गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो. म्हणजे 3 तासात तो 180 किलोमीटर जातो. त्याचे पुढचे 120 किमी अंतर कापायला त्याला किती वेळ लागेल. सरळ काय करायचं एका तासात किती जाईल हे काढायचं आधी. बरोबर. हे बघा एक माणूस आहे जो 3 तासामध्ये किती अंतर कापतो 180. किती 180 किमी. मग मला सांगा पोरो 3 तासात 180 तर एका तासात किती. एका तासात किती. तुम्हाला सांगितलं होतं अनेकावरून एकाची जर किंमत काढायची असेल तर भागाकार करायचा. अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर भागाकार करायचा. एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा. तर इथं 3 वरून 1 काढायचा आहे म्हणून भागाकार करू आपण. 180 हे 3 तासात म्हणजे एका तासात किती तर 180 भागीला 3. तर याचा भागाकार करा. 3 सक 18, 3 0 0. तुम्ही नंतर असा उभा भागाकार केला तरी चालते. उत्तर काय येणार तुमचं 60 किमी. एका तासाला किती किलोमीटर चालला मग हा 60 किलोमीटर. आणि किती जायचं म्हणते पुढं 120. मग मला सांगा एका तासात 60 तर 120ला किती तास लागतील. 120ला किती तास लागतील 2 तास आहे की नाही. म्हणून 120 किमीसाठी किती तास लागतील तर 2 तास लागतील. कसे काय येणार सर ते 120 भागीला 60 आहे का नाही. एका तासाला 60 तर 120 कितीला म्हणजे 120 भागीला 60 करायचं. ठीक आहे. तर याचं उत्तर येते 2 तास. किती 2 तास. किती उत्तर येते 2 तास. ऑप्शन क्रमांक बी आहे पुरो. ठीक आहे. थोडं तुम्हाला डोकं लावावं लागेल बाळांनो. प्रश्न तसे काही जास्त अवघड नाहीत. तुमची प्रॅक्टिस आवश्यक आहे. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आहे की नाही. आणि बोडमास रूल म्हणजे कंच भाग उभे व
हे जर तुम्ही वारंवार सोडवसाल तर तुम्हाला हे गोष्टी सोप्या वाटतील. वाचन पण आवश्यक आहे. चला पुढे. एक आगगाडी 8 तासात 480 किलोमीटर अंतर जाते तर 2 तासात किती अंतर जाईल? बघा, तर सेम सारखाच प्रश्न आहे. 8 तासामध्ये कुठं कुठं चालत नाही का हा पेन? हां, 8 तासात किती? 480 किमी. तर म्हणते 2 तासात किती? मग आता सरळ गोष्ट आहे, पण आपण एका तासात काढू. ठीक आहे, 8 तासात एवढं, तर एका तासात किती? एका तासामध्ये किती? बघा, 8 वरून एकाची किंमत काढायची, म्हणून भागाकार करायचा 480 भागिला 8. तर एका तासामध्ये किती जाते ते आपल्याला कळेल. 8चा पाडा म्हणा, 48 कापा, 8 सकम 48 आणि 8 शून्य शून्य म्हणजे 60. एका तासामध्ये किती चालली? 60 किमी. किती चालली? 60 किमी. आपल्याला विचारलं किती? 2 तासात. आता एकात 60 तर 2 मध्ये किती? 60 गुणिला 2. म्हणून 2 तासामध्ये आगगाडी जाईल 60 गुणिला 2 म्हणजे 120 किमी. आलं का लक्षात? हां, तर हे असे गणित केल्याने आपल्याला कळेल की आपल्याला किती अंतर जायचं आहे आणि किती वेळात आपण जाऊ शकतो. बरोबर आहे? घ्या लिहून. पुढचा प्रश्न तिसरा, प्रश्न क्रमांक 3. अरे, याच्या आधीचाच प्रश्न क्रमांक 3 होता. सॉरी हां, याच्या आधीचाच आपण प्रश्न क्रमांक 3 घेतलेला आहे. याला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न चौथा पहा. किशोरने 205.50 रुपयाची औषधे घेतली. 180.50 रुपयाची बॅटरी घेतली. याच्यात विजेरी लिहिलेलं आहे. विजेरी म्हणजे बॅटरी. मराठी भाषेला एक खतरनाक आहे भाऊ, विजेरी. आता विजेरी द्या म्हणलं तर कोणाला कळणार आहे? कोणाला धतुऱ्या कळणार नाही. पण इथं विजेरी लिहिलं कारण शुद्ध मराठी आहे. आपल्याला शुद्ध मराठी येत नाही. विजेरी म्हणजे बॅटरी पोरो. आणि दोन्हीसाठी 500 रुपयाची नोट दिली तर त्याला परत किती पैसे मिळतील? तर आपण एकदम सोपं आहे बघा. त्यानं 2 वस्तू खरेदी केल्या, एक औषधं आणि एक विजेरी. औषधं कितीला खरेदी केली पाहू आपण. औषधी, आलं का लक्षात? त्यानं 2 वस्तू घेतल्या, एक औषधी घेतली मेडिसिन आणि दुसरी घेतली बॅटरी. तर औषधी कितीला घेतली त्यांनी? 205.50 रुपये. 205.50 रुपये एवढ्याला औषध घेतली. विजेरी कितीला घेतली? विजेरी म्हणजे बॅटरी. विजेरी म्हणजे बॅटरी. बॅटरी घेतली पोरांनी, किशोरनी 180.50ला. 180.50. तुम्हाला सांगितलं होतं पोरो, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा बराबर. कारण आपल्याला एकूण किती रुपयाला ही औषधी आणि बॅटरी झाली हे काढायचं आहे की नाही? म्हणजे का काढायचं आहे सर? कारण त्याने काय केलं, एवढं औषधी घेतली, 500 रुपयाची नोट दुकानदाराला दिली, तर त्याला परत किती मिळतील? तर 500 वजा त्याने जी खरेदी केलेली किंमत आहे तेवढी. म्हणजे 500 वजा जर याची एकूण बेरीज केली तर त्याला मिळणारे पैसे हे परत मिळतील. ठीक आहे? तर याची बेरीज करायची आपल्याला. तर एकूण किती रुपये जात बघा. 0शी 0, 5 आणि 5 10, 10शी 0, हाताला 1 हे का नाही, 5 आणि 1 6. तुम्ही म्हणसाल सर हे तर पॉईंटच्या इकडचं आहे. असू द्या, तुम्हाला सांगितलं पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा, बेरीज वजाबाकी जशाला तशी. तर 5 आणि 1 6, हे 8 आणि हे 3. तर एकूण किती रुपये खर्च केले त्यानं? 386 रुपये. नोट कितीची दिली? 500ची. तर परत किती मिळणार? परत मिळणारी रक्कम किती? तर 500 वजा 386 वजाबाकी करा. इथं उरते 4, इथं उरते 1 आणि इथं उरतात 1.
तर त्याला 114 रुपये परत मिळतील. वजाबाकी केली, वजाबाकी तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, हे काय मी सांगत नाही, वजाबाकी तुम्हाला येते, मला माहीत आहे. ठीक आहे, तर त्याला किती रुपये मिळतील? 114. कुठे रे बाबा ऑप्शन? ऑप्शन बी आहे, ऑप्शन बी. आलं लक्षात? तर चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? एकूण कापड किती आहे? एकूण कापड. आता बघा, सोयाबीनचा हंगाम सुरू आहे आणि सोयाबीनवर आपल्याला गंजीवर झाकायसाठी, म्हणजे ते जे काड असते त्याच्यावर झाकायसाठी कापड लागते. तर त्याच्यासाठी आपण एकूण किती कापड आणलं? 4 मीटर. किती आणलं? 4 मीटर. एकूण कापड 4 मीटर. एका मीटरमध्ये किती असतात? 100 सेंटीमीटर. किती असतात? 100 सेंटीमीटर. याचे तुकडे करायचे. आता एक तुकडा कितीचा? एक तुकडा आहे 25 सेमीचा. कितीचा? 25 सेमी. सेमी म्हणजे सेंटीमीटर, जे आपल्या स्केलवर असते शाळेतल्या, आहे का नाही? 15 सेंटीमीटरची स्केल असते किंवा 30 सेंटीमीटरची असते. तर एकूण कापड 4 मीटर आहे आणि एकूण एक तुकडा 25चा आहे. 25 सेंटीमीटरचा आहे. हे मीटर आहे, हे सेंटीमीटर आहे. हे अशी सोयरेख होत नाही. मीटर आणि सेंटीमीटरचं लगन कधी जमत नाही. तर हे एकाच लेवलचे पाहिजे किंवा एकाच याचे पाहिजे, हे का नाही? हां, तर हे मीटर आहे, याला सेंटीमीटरमध्ये कसं करतात? तर 1 मीटर असते पोरो 100 सेंटीमीटर, म्हणून 4 गुणीला किती करायचे? 100. तर याचं उत्तर येते 400 सेंटीमीटर म्हणजे सेमी. बरोबर आहे? 400 सेमी. आता हे 400 सेमी झाले आणि हे 25 सेमी झाले. आता आपण करू शकतो, एक तुकडा 25चा, एकूण कापड 400 सेमी. तर एकूण तुकडे किती? एकूण तुकडे किती? तर एकूण तुकडे किती होतील बघा. तुम्हाला सांगितलं अनेकावरून एकाची किंमत दिलेली आहे. आता किती तुकडे होतील काढायचे. तर एवढे भागीला जर 25 केलं तर आपल्याला एकूण तुकडे मिळतील 400 भागीला 25. 25च्या पाड्यामध्ये बघा, 25 एक 25, बाकी उरले 15. हा शून्य आला खाली, याची करा वजाबाकी. 25 सक 150, 25 सक 150 म्हणजे 150 आणि याचं फायनल उत्तर झालं 16. फायनल उत्तर किती झालं? 16. म्हणजे 400 सेंटीमीटरचे आपण 16 तुकडे समान करू शकतो 25 सेमीचे बनवले तर. ऑप्शन क्रमांक सी आहे पोरो. लक्षात? तर अशा प्रकारे हे लिहून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 6वा काय म्हणते? 5 सेमीला किलोमीटर मध्ये कसे दाखवतात? 5 सेमीला किलोमीटर मध्ये दाखवा. बरं, दाखवू. हे बा पोरो, पहिले एक गोष्ट समजून घ्या. हे सेंटीमीटर आहे, हे किलोमीटर आहे, मीटर नाही आहे, किलोमीटर आहे. तर आधी एक गोष्ट लक्षात घ्या की या सेमीला मीटरमध्ये बदला. ठीक आहे? तर 1 मीटर म्हणजे असते 100 सेंटीमीटर. किती असते? 100 सेंटीमीटर. ठीक आहे? आणि 1 किलोमीटर म्हणजे असते 1000 मीटर. किती असते? 1000 मीटर. आलं लक्षात? आता हे सेमी आहे, याला पहिले आपण मीटरमध्ये बदलू आणि मग किलोमीटरमध्ये. ठीक आहे? तर पहिले मीटरमध्ये कसं करायचं बघा. तर
5 सेमी बरोबर, आता हे छोटं युनिट आहे, याला मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचं, बदलायचं, तर 5 सेमी भागीला 100 करावं लागेल, म्हणजे मीटरमध्ये जाईल, कारण एका मीटरमध्ये 100 सेमी असतात बरोबर. मग याचा भागाकार किती येते, हे 0 0 आहेत, तुम्हाला सांगितलं होतं खाली 0 असले की 0.2 अंक सोडून, तर 0, आता इथं 2 अंक नाही आहेत आपल्याकडे, एकच अंक आहे, म्हणून हा 5, अजून एक 0 घेतला, इथं दिला पॉईंट, इथं घेतला 0, म्हणजे 5 सेमी म्हणजे किती मीटर झाले, तर एवढे 0.05 मीटर. आता मीटरला किलोमीटरमध्ये बदला, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे याला काय करायचं, आता 1000 भागायचं, ठीक आहे, म्हणजे 0.05 मीटर बरोबर 0.05 भागीला 1000 भागीला 1000. 1 2 3 0, 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचा. आता इथं ऑलरेडी 2 संख्या सोडून पॉईंट आहे, याला मोजायचं नाही, या पॉईंटच्या इकडं 3 संख्या बरोबर आहे. आता इथं 3 संख्या नाही आहेत आहे का नाही, म्हणून काय करावं लागते, 0 टाका लागते. तर 5 0, हे 5 0 तर हे पहिलेच आहेत, अजून 3 0 टाका लागतात आपल्या मनाने, 1 2 3, इथं द्यायचा पॉईंट, हा 0 असाच, ठीक आहे. तर 0.05 मीटर म्हणजे किती, तर एवढे किलोमीटर, एवढे किलोमीटर. किलोमीटर किमी आलं लक्षात. म्हणजे 5 सेमीला किती किलोमीटर लिहिता, तर 0.0005 आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपण या 5 सेमीला कन्वर्ट करू शकतो, बदलू शकतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पहा, एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे, ती 4/15 भरलेली आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात अजून किती पाणी भरावे लागेल, ठीक आहे, असा हा प्रश्न आहे. तर बघा, एक टाकी आहे, पूर्ण क्षमता किती आहे तिची, टाकीची पूर्ण क्षमता म्हणजे त्या टाकीत एकूण किती पाणी बसते, तर 750, 750 लिटर, किती बसते, 750 लिटर, ठीक आहे. आता ही टाकी आहे समजा, इकडे लक्षात घ्या, ही टाकी आहे बरोबर. या टाकीत पूर्ण पाणी जर भरलं फुल काठोकाठ, तर किती बसते, 750 लिटर. पण ही एवढी भरलेली आहे का, नाही, ही भरलेली किती आहे, 4/15 भरलेली आहे. भरलेली टाकी किती भरलेली आहे टाकी, तर 4/15, 4/15 हे असं लिहितात, 4/15. कोणाच्या 4/15, पूर्ण टाकीच्या. पूर्ण टाकी किती आहे, 750ची, म्हणून गुणिला 750 एवढी भरलेली आहे. बरं, मग किती भरलेली नेमकी, 15 1 15, 15 5 75, हा 0 जशाला तसा. काय उरलं पोरो, 4 गुणिला 50, काय उरलं, 4 गुणिला 50, म्हणजे 4 गुणिला 50 किती लिटर होते, 4 5 20, म्हणजे 200 लिटर. 750 ची टाकी आहे, तिच्यात 200 लिटर पाणी भरलेलं आहे. म्हणजे समजा एवढं 750, तर एवढा अंदाजी आपण म्हणू 200 आहे. किती आहे, 200 लिटर आहे. किती आहे, 200 लिटर एवढी भरलेली आहे. मग हे उरलेली किती असेल रे पोरो, किती आहे, सोपा प्रश्न आहे, पहा बरं. ही उरलेली किती असेल, पूर्ण 750 आहे, ही 200 आहे, हे उरलेली किती, तर 750 वजा जर 200 केलं तर येईन का नाही उत्तर, यस येणार. एकूण भरायचे पाणी, ठीक आहे, शिल्लक म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला, ठीक आहे, एकूण किती पाणी भरावं लागते बघू, का म्हणते हे. हां, टाकी पूर्ण
भरण्यासाठी एकूण पाणी किती लागल? ऑलरेडी 200 आहे तिच्यात, 750 ची टाकी आहे, म्हणजे 750 वजा 200 म्हणजे किती रे पोरो? 550 लिटर एवढं पाणी याच्यामध्ये भरावं लागेल. ऑप्शन क्रमांक सी आहे पोरांनो, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, पुढे. तर हे सगळे पेजेस संपले. आपण नवीन पेज ॲड करू, पेज नंबर 7. ठीक आहे, स्वाध्याय क्रमांक ओम भट सह 2, स्वाध्याय क्रमांक 6.2. प्रश्न आहे याच्यामध्ये 8वा प्रश्न क्रमांक 8. काय म्हणतो? एक दुकानदार 12 रुपयाला एक बॉल पेन देतो आणि 5चे पॅकेट 50 रुपयाला विकतो. प्रश्न समजून घ्या, हे थोडेसे कन्फ्युजिंग देतात. काय म्हणते? 5 पेनाचं पाकिट 50 रुपयाला, आलं लक्षात? आणि जर एक बॉल पेन घेतला म्हणजे एक सिंगल पेन घेतला तर 12 रुपयाला, आणि 5 पेनाचं पूर्ण पाकिट घेतलं तर 50 रुपयाला. तर असे आपल्याला 23 पेन घ्यायचे, तर किती खर्च येईल? पहा, सोपा प्रश्न आहे. 5 पेनचे पॉकेट, 5 पेनचे पॉकेट, 5 पेनचं पॉकेट केवढ्याला देतो? 50 रुपयाला. केवढीला देतो? 50 रुपये. ठीक आहे. एक पेन केवढ्याला? एक पेन 12 रुपयाला. ठीक आहे. आपण मी तसंच करतो ना, समजा एखादी गोष्ट जर जास्त प्रमाणात घ्यायची असेल, मोठं घ्यायची असेल तर थोडी स्वस्त भेटते. एकच वस्तू घ्यायची असली तर थोडं महाग देतात, आहे की नाही? तर आपल्याला एकूण किती पेन घ्यायचे पोरो? 23 पेन. ठीक आहे. एकूण पेन 23. किती आहेत? 23. आता मला सांगा, 23 पेन घ्यायचे असले तर 5-5 पेनचे किती पॉकेट लागतील? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. 25 घ्यायचे का? नाही. मग आपण किती पाकिट घेणार? 4. 5 4 20 म्हणजे 4 पाकिट घेणार आपण. 23 पेनसाठी काय घेणार? 4 पॉकेट पेन घेणार, म्हणजे हे 20 पेन होतील, अधिक 3 पेन वेगळे घेणार आपण शिल्लक. ठीक आहे. तर एक पॉकेट केवढ्याला? 50ला. 4 पॉकेट केवढ्याला? 4 गुणिला 50, बरोबर, अधिक 3 पेन. एक पेन केवढ्याला आहे? एक पेन 12 रुपयाला आहे. मग 3 पेन केवढ्याचे होतील? 3 गुणिला 12. याला असं ब्रॅकेट करायचं, म्हणजे कंस टाकायचा, म्हणजे तुमचं चुकणार नाही. याचा गुणाकार करा. 5 4 20, अरे सॉरी, 5 4 20 आणि हा 0 जशाला तसा. ठीक आहे. अधिक 12 3 36, 12 3 36. आता याचं बेरीज करा. 236, 236 रुपये. एकूण आपल्याला किती रुपये लागले? 236. आलं लक्षात? 4 पॉकेट घेतले आणि 3 पेन खुले घेतले आपण, आपल्याला लागले सगळे 236 रुपये. ऑप्शन ए आहे पोरांनो. ठीक आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न काय म्हणते, पहिले वाचून घेऊ. शारदाने एक वही 25 रुपये 50 पैसेला घेतली, एक पेन 7 रुपये 50 पैसेला घेतला, 6 पेन्सिली प्रत्येकी 1.25 रुपयाला घेतल्या. म्हणजे 6 पेन्सिल घेतल्या. एक पेन्सिल केवढ्याची आहे? 1 रुपये 25 पैसे. तर तिने दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत करेल? आलं लक्षात? थोडासा मोठा प्रश्न आहे. चला एक पेज घेऊन टाकू खडाक. ओके. स्वाध्याय क्रमांक 6.2 प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. आता ही एक पोरगी आहे, मुलगी आहे, शारदा. काय नाव आहे तिचं? शारदा. ठीक आहे. हिने काय केलं? एक वही घेतली. ठीक आहे. वही घेतली शारदाने. वही केवढ्याला घेतली रे पोरांनो? 25 रुपये 50 पैसे. म्हणजे काय? 25.50 रुपये.
पेन घेतला एक, पेन केवढ्याला घेतला तिने? 7 रुपये 50 पैसे. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, 50 पैसे 7 रुपये. ठीक आहे, हा पेन. आणि पेन्सिल घेतल्या तिनं 6. किती पेन्सिल घेतल्या? 6. ठीक आहे, आता याच्यात थोडीशी गडबड आहे. किती घेतलं तिनं? 6 पेन्सिल घेतल्या. 6 पेन्सिल. एक पेन्सिल किती रुपयाला आहे? 1 रुपये 25 पैसे. एक पेन्सिल. 6 पेन्सिल घेतल्या. एक पेन्सिलची किंमत आहे, एक पेन्सिल आहे 1 रुपये 25 पैसे, म्हणजे 1.25 रुपये. मग एकूण पेन्सिलची किंमत किती होईल इकडे काढून घेऊ आपण. ठीक आहे, एकूण पेन्सिलची किंमत काय येणार? 6 गुणिला 1.25. आलं लक्षात? किंवा याला उलटं लिहा तुम्ही, हे वर लिहा हे खाली लिहा तरी चालते. आता गुणाकार करू, यानी याला गुणलं यानी याना गुणलं तरी उत्तर एकच असते. 6 पंच 30, 30 0, हातचे आले 3. इथं उलटं करायलो मी. त्यानंतर साईन 2 12, 12 3 15, 15 5, हातचा आला 1, 6 1 6, 6 1 7, 750. पॉईंट किती अंकावर आहे रे पोरो? 1 2 अंक सोडून पॉईंट आहे, बरोबर. मग 1 2 अंक सोडून इथं काय द्यायचा? पॉईंट. म्हणजे 7 रुपये 50 पैशाला या शारदा दिदीनं आपल्या पेन्सिल घेतल्या. किती पेन्सिल घेतल्या? 6. 7 रुपये 50 पैसे. म्हणून इथं मी लिहिणार 6 पेन्सिल किती रुपयाला घेतल्या तिने? 7 रुपये 50 पैसे. म्हणजे पेन जेवढ्याच आहे तेवढ्याच्या 6 पेन्सिल आल्या. तर एकूण किती खर्च केला बघा, एकूण किती खर्च होणार? ही पेन्सिलची किंमत आहे. कशाची? पेन्सिल. ठीक आहे, 6 पेन्सिल. याची बेरीज करा, किती येते बघा? 0 15 5, हातचा आला 1, 7 2 14, आणि 1 15 आणि 5 20, आहे की नाही? 20 0, हातचे आले 2. हे पॉईंटच्या खाली पॉईंट इथं राहू द्या, आहे की नाही? हां, 2 2 4, 40 रुपये. एकूण किती रुपये खर्च केले तिने? 40 रुपये 50 पैसे. एवढे तिचे एकूण रुपये खर्च झाले. तिनं दुकानदाराला दिले किती? 50 रुपये. मग बाकी किती येतील? तर परत येणारी रक्कम किती? तर ती असणार आहे 50 वजा 40.50. मग सर इथं कसं? तर 50च्या पुढं काहीच नाही म्हणून पॉईंट देऊन 0 0 घ्यायचे बरोबर. काय द्यायचे? 0 0. पॉईंटच्या पुढं 0 0 घेतले तरी चालत असतात, काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे, तर याची वजाबाकी करा. आता हे वजाबाकी येणार इथं 50 9 चला 1 0, म्हणजे तिला 9 रुपये 50 पैसे हे परत मिळणार आहेत. ऑप्शन क्रमांक ए आहे पोरांनो. एकदम सोपं आहे बघा, काही अवघड नाही. 3 वस्तू घेतल्या. 3 वस्तू किती रुपयाला झाल्या? 40 रुपये 50 पैशाला. ठीक आहे, तिनं कितीची नोट दिली? 50 रुपयाची नोट दिली. मग झाले किती? 40 रुपये 50 पैसे. मग 50 रुपयातून हे वजा केले तर उरले किती? 9 रुपये 50 पैसे. अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक 6.2 फत्ते झाला, पूर्ण झाला. तर असेच नवोदयचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओले पोट्टो लाईक करत जाबे. हो, लाईक केल्याशिवाय शेअर केल्याशिवाय मला करमत नाही. ठीक आहे, तर तुम्ही लाईक करत जा म्हणजे माझा उत्साह कायम राहील. आणि शेअर करत जा व्हॉट्सअप स्टेटसला, ग्रुप्समध्ये. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद.